खर तर बीड हा कष्टकरी ऊस तोडणी कामगाराचा जिल्हा. काही तुरळक घटना वगळता बीड जिल्हा नेहमीच शांतताप्रिय जिल्हा म्हणून ओळखला जात होता. पण अलीकडच्या काळातील हिंसक राजकीय संघर्ष, त्यासाठी पोचलं गुंड, वाळू माफियांचा सुळसुळाट, गुंड प्रवृत्तींना मिळणारा राजाश्रय यामुळे बीड जिल्ह्याचे वातावरण अगदी बिघडले आहे. महाराष्ट्राच्या मध्यभागी असलेला बीड जिल्हा अनेक प्रवाशांच्या नजरेतून सुटतो, पण बीड मधील तुमचा प्रवास सुरू होताच तुम्हाला इतिहास, मनमोहक निसर्गदृश्य आणि संस्कृती यांचा अनोखा संगम पाहायला मिळतो. हा जिल्हा विविध भौगोलिक वैशिष्ट्यांनी ओळखला जातो. हिरवीगार शेती ते खडकाळ टेकड्यांमुळे निसर्गप्रेमीसाठी हे आदर्श ठिकाण देखील आहे. परंतु काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांमुळे याकडे दुर्लक्ष झालं आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे, पण त्यांना सुद्धा आता सपशेल अपयश आल्याचं दिसून येत आहे. कायदा आणि सुव्यवस्था बीडच्या गुंडांनी गुंडाळून ठेवले आहे असं चित्र दिसत आहे. बीड जिल्ह्यातील मागील 5 वर्षात तब्बल 300हून अधिक हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्येची दहशत अद्यापही कायम आहे. त्यात पुन्हा एकदा तरुणाचे अपहरण करून त्याला मारहाण आणि तुझा संतोष देशमुख पार्ट 2 करून अशी दिलेली धमकी, यामुळे या प्रकरणाला वेगळंच वळण येण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. या घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली असून सामाजिक कार्यकर्ता अंजली दामनिया यांनी भारताने ज्या प्रकारे पाकिस्तानात विरोधात ऑपरेशन सिंदूर सीमेवर केले, तसेच महाराष्ट्राच्या बीडमध्ये सुद्धा देखील असे ऑपरेशन झाले पाहिजे अशी मागणी केली आहे. परळी म्हणजे आता दहशतवादीचा अड्डा झालाय आणि खरंच याला आता अतिशय गंभीरतेने घ्यायला हवं. कारण ही जी मारहाण झाली आहे त्याच्यात सगळे मुलं हे अतिशय छोटी होती, 18 वर्षाच्या आसपासचे होते. तसा आपण ऑपरेशन सिंधूवर सीमेवर केला तसाच महाराष्ट्राच्या बीडमध्ये देखील झाला पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अंजली दामनिया यांनी केली आहे. शिवाय हनुमान दिवटे असं अपहरण करून मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. परळीमध्ये तरुणाचे पेट्रोल पंपावरून अपहरण केले आणि त्यानंतर त्याला लाठा काठ्याने आणि बेल्टाने अमानुषपणाने मारहाण करण्यात आली होती. परळी येथील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळून शुक्रवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास शिवराज हा जालापूर येथील अखंड हरिनाम सप्त्याच्या कार्यक्रमावरून परतत होता. त्यावेळी त्याचे अपहरण करण्यात आले आणि यानंतर टोकवाडे गावातील रत्नेश्वर मंदिर परिसरात समाधान मुंडे आणि इतर आरोपींनी शिवराजला मारहाण केली आहे. त्या आरोपींनी ज्या पद्धतीने शिवराज दिवटेला मारहाण करत त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला, ते पाहता या टोळीचा म्होरक्या वाल्मिक कराड गँगशी संबंध असल्याचा चर्चांना उधाण आले आहे. त्यातच धनंजय देशमुख यांनी थेट भाष्य करत तशी शक्यताही बोलून दाखवली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 5 महिने झाले आणि या प्रकरणातील एक आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. अशातच परळीत घडलेले शिवराज दिवटे मारहाण प्रकरणे पुन्हा एकदा बीड जिल्हा हादरलाय. शिवराज दिवटे म्हणतो की मी जबलपूर इथे सप्ताहाच्या जेवणासाठी गेलो होतो. जेवणानंतर तिथे काही भांडणं लागली होती. मी तिथे भांडण पाहायला उभा होतो. त्यानंतर शिवाजीनगरला मी मित्राला सोडून रिलायन्स पेट्रोल पंपाकडे जात होतो. हे मारणाऱ्यांना माहिती होते. पेट्रोल पंपाजवळ तर 5 गाड्यावरील पोरांनी रस्ता रोखत मला मारहाण केली व मला रत्नेश्वर डोंगरावर घेऊन गेले. मला मारहाण करताना ते बोलत होते की याला सोडायचे नाही, याचा संतोष देशमुख पार्ट 2 करायचा. ते मला मारून टाकत होते, त्यामुळे त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे. 2 माणसांनी जर मला मारताना बघितलं नसतं तर मी जिवंत राहत नव्हतो. लोखंडाची रॉड, कत्ती, लाकूड यांनी मला मारहाण केली. माझ्या डोक्यात बाटली देखील मारण्यात आली, पण ती फुटली नाही. सर्व आरोपी गांजा प्यायले होते असे शिवराज दिवटे यांनी सांगितलं होतं. दहशत पसरवण्यासाठी समाधान मुंडेच्या साथीदारांनी या घटनेचा व्हिडिओ देखील चित्रित केला होता. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आणि या प्रकरणी बीड पोलिसांनी समाधान मुंडे आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा केलाय. बीड जिल्ह्यामधल्या दादागिरीचा त्रास केवळ जिल्ह्यापुरता मर्यादित राहिलेला नसून संपूर्ण महाराष्ट्राला याचा त्रास झालाय. याचं कारण म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात ऊस तोडणीसाठी बीड जिल्ह्यातून टोळ्या जात असतात. मात्र गेल्या 4 ते 5 वर्षांमध्ये या टोळ्यांच्या मोकादमातून ट्रक मालकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे. संपूर्ण राज्यात अशा पद्धतीने फसवणूक झालेले 2,500 गुन्हे दाखल झाले. त्यापैकी 90% गुन्हे हे बीड जिल्ह्यातील मुकादमावर दाखल करण्यात आले आहे. मित्रांनो, तुम्हाला या शिवराज दिवटेवर झालेल्या हल्ल्याबद्दल, मारहाणीबद्दल काय वाटतंय नक्की कमेंट करून सांगा आणि धन्यवाद.